सर्वांना नमस्कार. येणाऱ्या डिपार्टमेंट PSI पूर्व तसेच मुख्य व कंबाईन पूर्व तसेच मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान या विषयाचे आपण PYQ अभ्यासतोय. आपण घटक सुरू केलेला आहे घटना निर्मिती. या आधीच्या लेक्चरमध्ये 15 प्रश्नापर्यंत आलेलं होतं. तिथून पुढच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. प्रश्न समोर दिसेल, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर माझ्याकडून सविस्तर त्या प्रश्नाचं विश्लेषण देण्यात येईल. चलो उत्तर द्या. गडबड करायची नाहीये. सविस्तर प्रश्न वाचायचा आहे, विश्लेषण सविस्तर ऐकायचंय, कारण की त्याच विश्लेषणामधनं येणाऱ्या परीक्षेमध्ये या पॉइंट विषयी कशा पद्धतीने प्रश्न असतील हे तुमचं निश्चित होईल. चार जण उत्तर देऊन भागणार नाही, सगळ्यांना उत्तर द्यावं लागेल. 4 नंबर पर्याय सांगता बघूया. खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला बरोबर विधाने ओळखायची. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर आहे. घटना समितीची पहिली बैठक सेंट्रल हॉल दिल्ली या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे विधान चूक आहे. जर तुम्हाला हंगामी अध्यक्ष विचारले गेले तरच उत्तर बरोबर असेल. काय? सच्चिदानंद सिन्हा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर हमेशा आपलं तयार पाहिजे की संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे बिहार प्रांतामधनं घटना समितीवर निवडून आलेले होते. नेक्स्ट, भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. बरोबर. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. संविधानाचा स्वीकार कधी केला? 26 नोव्हेंबर 1949. संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? 26 जानेवारी 1950. अ आणि क उत्तर बरोबर आहे. अ आणि क पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, येणाऱ्या प्रिलिम मध्ये येणाऱ्या मेन्स मध्ये या लेक्चरचा तुम्हाला 100% फायदा होणार. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समिती लक्षात ठेवायची मसुदा समिती. मूलभूत हक्क उपसमिती म्हटलं की JB कृपणाई लक्षात ठेवायचं. आणि संघराज्यासाठी समिती म्हटलं तर जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, एसो पूर्व 2016 ला विचारलेला प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोणते विधान बरोबर नाही ते विचारलेलं आहे.
1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले? कोणते विधान बरोबर नाही? बघा, 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार आपल्या देशाची फाळणी झाली. एक देश तयार झाला भारत आणि दुसरा झाला पाकिस्तान. दोन्ही देशाला स्वतःचे संविधान तयार करण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि या कायद्यानुसार आपल्या संविधान सभेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. काय काय बदल झाले बघा. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. बरोबर आहे. जी संविधान सभा स्वातंत्र्यापूर्वी त्रिमंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार काम करत होती. त्रिमंत्रिमंडळ ब्रिटिश सरकारने नेमलेली समिती होती. 47च्या कायद्यानुसार आता ब्रिटिशाची भारतावर सत्ता असणार नाही किंवा आपल्या संविधान सभेवर नियंत्रण असणार नाही. त्यामुळे आपली संविधान सभा सार्वभौम झाली. पहिलं विधान बरोबर आहे. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. बरोबर आहे. 47च्या कायद्यानंतर आपल्या घटना समितीवर महत्वाच्या 2 जिम्मेदाऱ्या येऊन पडल्या. पहिली एक होती संविधान तयार करणे आणि दुसरी होती आपल्या देशासाठी हंगामी संसद म्हणून काम करणे. 47 पासून पुढे घटना समितीने महत्वाच्या 2 भूमिका पार पडल्या. संविधान सभा म्हणूनही आणि हंगामी संसद म्हणूनही. फरक एवढाच असायचा, ज्यावेळेस संविधान सभा संविधान तयार करण्याचं काम करायची त्यावेळेस अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तीच संविधान सभा ज्यावेळेस हंगामी संसद म्हणून काम करायची त्यावेळेस तिचे अध्यक्ष असायचे वा मावळणकर, अर्थात गणेश वासुदेव मावळणकर, जे मुंबई प्रांतामधून घटना समितीवर निवडून आलेले होते. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या अर्थात 46 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. दादाने हे चूक आहे ना. सुरुवातीची घटना समितीची सदस्य संख्या होती 389. आता देशाची फाळणी झाली. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजामधून माघार घेतली. 47च्या कायद्यानुसार आपल्या घटना समितीची सदस्य संख्या कमी होऊन ती झाली होती 299. हे विधान चूक आहे. मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपल्याला कोणते विधान बरोबर नाही हे विचारलंय. 3 क्रमांकाचे विधान बरोबर नाही. नेक्स्ट, टॅक्स असिस्टंट 2016 ला विचारलेला प्रश्न. उत्तर द्या. स्पीड ठेवा रे सगळे. पर्याय क्रमांक 3 सांगताय बघू. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश डॅश रोजी स्वीकारली. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली? 22 जुलै 1947. बघा, स्वतंत्र देशाचा राष्ट्रध्वज कसा असावा या संदर्भात घटना समितीमध्ये एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव आहे राष्ट्रध्वज समिती. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आपल्या घटना समितीने राष्ट्रध्वजाची रचना मान्य केली 22 जुलै 1947. या मुद्द्यावर प्रश्न असू शकतो, याला IMP करून लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, टॅक्स असिस्टंट 2016 ला विचारलेला प्रश्न. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे.
2 की 3? बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅश म्हणतात, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. सेंट्रल हॉल मी सांगितलं होतं. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचं कामकाज सुरू झालं. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक पार पडली. घटना समितीची पहिली बैठक कुठं पार पडली? घटना समितीची पहिली बैठक पार पडली सेंट्रल हॉल, दिल्ली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, थोडं पोट्या पाण्याचं पण. डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण राज्यघटना आणि पंचायत राज या विषयाची स्पेशल बॅच सुरू केलेली. या बॅच मध्ये आपण समाज सुधारक सुद्धा घेणार आहोत आणि त्यांची जवळपास संख्या असेल 40 ते 45. या बॅच मध्ये राज्यघटना, पंचायत राज आणि समाज सुधारक हे 3 विषय तुमचे 100% कंप्लीट होतील. नेक्स्ट क्वेश्चन. चला, 2017 मध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. रोज जर तुम्ही पुढचे 3 महिने 45 मिनिटं दिले तर मी सांगतो, आयोगाने जर 15 प्रश्न विचारले तर आपण रोज जेवढं बोलतोय ना आणि तुम्ही रोज जेवढं ऐकताय त्याच्यामधले किमान 13 प्रश्न सापडतील तुम्हाला. फक्त पुढचे 3 महिने कंटिन्यू 7 वाजल्यापासून 7:45 पर्यंत लेक्चर करायचं. 3 नंबर बघूया. चलो, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. आयोग 1 लाईन पण प्रश्न विचारू शकतं की डॅश समितीच्या शिफारशीनुसार घटना समिती स्थापन झाली. त्रिमंत्रिमंडळ. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हेही विधान बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र म्हणजे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. बरोबर दादानो, ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3, अ, ब आणि क. नेक्स्ट, 2018 मध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. चला, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. ऐकत राहा, प्रश्न वाचत राहा, उत्तर देत राहा आणि त्यासोबत लाईक पण करा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? घटना समितीचे संविधानिक कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर घटना समितीचे संविधानिक कायदेविषयक सल्लागार होते BN राव. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. चला, 2019 ला पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. योग्य जोड्या लावायच्या तुम्हाला. सच्चिदानंद सिन्हा. बघा, घटना परिषदेचे पहिला शब्द असतो बघा, तात्पुरते अध्यक्ष. तात्पुरते अध्यक्ष हे विधान बरोबर आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद
घटना परिषदेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष 3. BN राव संविधानिक सल्लागार आणि जवाहरलाल नेहरू उद्दिष्टाचा ठराव 4321 4321 पर्याय क्रमांक 4. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. जो उद्दिष्टाचा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने संमत केला. प्रश्न याही मुद्द्यावर येईल. घटनेच्या उद्दिष्टाचा ठराव कुणी मांडला? पंडित नेहरू. पंडित नेहरूंनी घटनेच्या उद्दिष्टाचा ठराव कधी मांडला? 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टाचा ठराव घटना समितीने कधी संमत केला? तर 22 जानेवारी 1947. आणि त्याच उद्दिष्टाच्या ठरावावर आधारित पुढे आपल्या संविधानाचा सरनामा तयार करण्यात आला. नेक्स्ट चलो 2020 मध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. लेक्चर कुणी बघायचं? ज्यांना येणारी परीक्षा द्यायची त्यांनाच बघायचं. इकडं मनोरंजन हा आपला उद्देश नाही. अलग लक्षात. इथं लेक्चर करण्याचा एकच उद्देश पाहिजे, येणाऱ्या परीक्षामध्ये क्वालिटी या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले पाहिजेत. खालील विधानापैकी कोणते योग्य आहे विचारलं. बघूया पाहून. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. विधान चूक आहे. विधान चूक आहे. ह्या दोन्ही डेट चूक आहेत. मी सांगतो ते ऐका. 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी ज्या दिवशी घटना समितीची शेवटची बैठक झाली त्या दिवशी घटनेच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या. घटना समितीतील सदस्यांनी घटनेच्या मूळ प्रतीवर केव्हा स्वाक्षऱ्या केल्या? 24 जानेवारी 1950. किती सदस्यांनी केल्या? 284 सदस्यांनी केल्या. पहिली स्वाक्षरी करणारे कोण होते? पंडित नेहरू. शेवटी स्वाक्षरी करणारे कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरू यांच्या वर स्वाक्षरी केली, कारण की त्यांना कमीपणा नको होता पंडित नेहरू पेक्षा. पहिले विधान चूक. कायद्याने घालून दिलेल्या पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेले आहे. बघा, अमेरिकेमध्ये कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धती नाही. अमेरिकेमध्ये कायद्याची उचित प्रक्रिया आहे. कायद्याची उचित प्रक्रिया अमेरिकेमध्ये, हे तत्व चुकीचं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतली, हेही चूक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची बैठक आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानावरनं घेतलेली. दादानो, तिन्ही विधान चूक आहेत. उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4. आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं होतं पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे. चला 21 मध्ये विचारलेला प्रश्न आयोगाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. समित्या विचारण्यावर आयोगाचा भर आहे बरं का. मागलच्या 3-4 वर्षात अशा काही अवघड समित्या विचारल्यात की मुलांची डोकी खराब झालेत. म्हणजे मुलं स्वतःहून ठरवायचे. रेफरन्स बुक मध्ये जे दिलेल्या समित्यात ना, यातल्या 8च महत्वाच्या, बाकी महत्वाच्या नाहीत. 8च पाठ करायचे, बाकी पाठ करायचे नाहीत. आयोगाने 1 नंबर कार्यक्रम लावला सगळ्यांचा. अशा समित्या विचारायला सुरुवात केलं की मुलाला वाटतंय की हे वाचल्यासारखं वाटतंय पण उत्तर येत नाही. अलग लक्षात.
राज्यघटना निर्मिती जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आलं का लक्षात? मसुदा समितीचे कोण सदस्य नव्हते? बोला, पट 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 सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न पुन्हा रिपीट होणार आहे. मसुदा समितीचे कोण सदस्य होते आणि कोण सदस्य नव्हते या मुद्द्यावर आयोगाकडून वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे आणि पुन्हा विचारला जाऊ शकतो. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. 7 सदस्य. वल्लभभाई पटेल नव्हते. कोण होते विचारले? सॉरी, कोण होते विचारले. वल्लभभाई पटेल नव्हते, जवाहरलाल नेहरू नव्हते, राजेंद्र प्रसाद नव्हते, आलादी कृष्णस्वामी अय्यर होते. आलं लक्षात? आलादी कृष्णस्वामी अय्यर होते. उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके, चलो अजून पुढे प्रश्न येणार आहेत. शेवटच्या प्रश्नामध्ये सगळे सदस्य सांगेल तुम्हाला. 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आयोगाने. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झाली. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? याचं उत्तर आहे परांनो पर्याय क्रमांक 3, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने आपल्या संविधान सभेची मागणी केली. लॉर्ड लिनलिथगो यांनी एक घोषणा केली होती, ती ऑगस्ट घोषणा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या घोषणेद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा स्पष्ट केलं की भारतासाठी एक संविधान असेल, ते अशी संविधान सभा तयार करेल जी मुख्यतः भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल. 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने प्रथमतः आपल्या संविधान सभेची मागणी मान्य केली. नेक्स्ट, बघा अशा विचित्र समित्या आयोग विचारायला सुरुवात करते आता. त्यामुळं यम लक्ष्मीकांत असो किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असो, या दोन्ही पुस्तकामध्ये जेवढ्या समित्या दिल्यात त्या सगळ्या 100% आपल्याला माहितच पाहिजेत. भारताच्या संविधान परिषदेच्या म्हणजे समितीच कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष होते परंतु ग.वा. मावळणकर. संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष होते परंतु गणेश वासुदेव मावळणकर. नेक्स्ट, पट 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 उत्तर द्यायचे सगळ्यांनी. हा प्रश्न कुठल्याच रेफरन्स बुक मध्ये नव्हता. फाडिया यांचे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये या प्रश्नात उत्तर मिळालं होतं. आता तर PYQ आहे त्यामुळे चौकडच उत्तर आहे. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश मध्ये प्रकाशित केला होता ऑक्टोबर 1947 मध्ये. ऑक्टोबर 1947 मध्ये हा मसुदा त्यांनी प्रकाशित केलेला होता.
ओके. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2024 मध्ये आणि 25 मध्ये कंबाईन पूर्वला कशा पद्धतीने या घटकावर प्रश्न विचारले होते यांचाही विचार करायचा आहे. आणि मग राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2011 पासून ते 2024 पर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. आता बोला, इथपर्यंत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता.